नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदम व्लॉगमध्ये. तर आज आहे हनुमानजींचा जन्मोत्सव. तर जय श्रीराम, जय हनुमान, जय बजरंगबली. अजून काय म्हणतो तुला बोलायचं काही? जय श्रीराम. आणि फक्त हनुमान जन्मोत्सवाला जयंती कधीच ना काय म्हणत जाऊ. बरोबर आहे. कारण तो जन्मोत्सव आहे आपला. हा, हे लॉकेट ठेवा, काही विषय नाही. तिने दार लावलं लगेच, कारण की तिने कपडे नाही घातलेले. असू दे, काय हरकत नाही, आपण निघूयात आता ऑफिसच्या दिशेने. हे माझे दस्तानी मोबाईल झाला बघा, सगळं फुपाटा बिपाटा मोबाईल जायचा माझा. फुपाटा बिपाटा एकदम नाही का, नारळ झाडं बिडे एकदम व्यवस्थित. स्पाई फुफाटा हे बघा, बघा समोर फुपाटा बघा. लाईव्ह कवरिंग वरती बघा, प्लेन बघा, प्लेन चाललंय वरती. बाय बाय. ठीक आहे, काय हरकत नाही. चालय जेवण. हे बघा फुपाटा, बघा फुपाटा, फुपाटाच फुपाटा. हे तू नको बघू भाऊ. हे बघा प्लेन गेलं, बाय बाय. हे बघा फुफाटा, फुफाटा बघा, फुफाटा फुफाटा बघा, फुफाटा. आज बी वातावरण जबरदस्त, पावसाची सुरुवात झाली दिसते मला असं वाटतंय. कारण की तुम्हाला जर दाखवायचं ठरलं तर इथे समोर, अरे वेडायस करे शंकर्स तू. कसं आहे वातावरण? ते काय पाऊस चालू झालाय थोडा थोडा. ते काय ते वर दिसल्या, वरती पाणी पडले समोर. इथं ते पाणी थोडी पडले, ते भिजवले. ते बट ते भिजवले, ठीक आहे. त्याच्यानंतर ते समोरचं तिकडं तर पाऊस चालू दिसतोय मला. ते काय तिथे लोक पळू राहिले का? तिकडे झालं चालू. तिकडे पाऊस चालू झाला आणि इकडे पाऊस नाही. काय मिराकल आहे तिकडं. ह्या भागात पाऊस आहे ते बघा, ते लोक पळू राहिले. क्लॅरिटी जरा कॉम्प्रोमाइज आहे, थोडं समजून घ्या. आणि इथं पाऊसच नाही. पर्यंत आला पाऊस, दिसतोय का नाही काय माहिती. आलाय पाऊस, आला. इकडे चालू झालं. कुठं आला ना? हे आत्ताशी समोर पाऊस चालला, रिमझिम याच्यावरती पाऊस चालू झाला. रिमझिम व्यवस्थित. पोपटा कसला सुटला होता जबरदस्त मध्ये. कागद बघ, ह्यो कागद बघा. अरे कागद दिसतोय तुला? हार दिसला ना भाई. हा, हे बघा ह्यो कागद. चालला खाली, चालला. हा कागद बघा, काही विषय नाही. प्लास्टिक वरती होत पावडर. किती वरती जातोय काय माहिती. गेला तिकडे, गेला तिकडे. जाऊ दे, आपल्या पोहोचच्या बाहेर. पाऊस आलाय, तुम्ही बघू शकता. तिकडं चालू होता, तिकडून इकडे आलो आला. वेळ लागला थोडा यायला. हे घ्या, बर्फ आहे. बर्फ आहे बारीक बर्फ आहे. बर्फ आहे. गारा. स्नोफॉल आहे डायरेक्ट. स्नोफॉल होता. याचे झाले व्हिडिओ मध्ये कॅप्चर झाले. खतरनाक आहे, खतरनाक. आता मी पडतोय आता लिटरली. इंटेन्सिटी लाईव्ह कव्हर करतोय मी. लाईव्ह न्यूज 24 बाय ओमकार कुंभारकर. बघा काहीच दिसत नाही आता बाहेर. थोड्या वेळापूर्वी सगळं दिसत होतं, आता काहीच दिसत नाही. काहीच नाही. बघा आवाज येतच असतो तुम्हाला, चाटा आवाज. कुठे गारा? अरे गाराचा पाऊस होणारच होता आज बी, ते माहिती आहे. बघा गारा पुढे दिसते. खतरनाक डगफुटी बिटे का? डगफुटी दिसतंय ना, डगफुटी झाली. गारा थोडं दिसू राहिलं नॉर्मल त्या दिवशी सारखे. अरे हे कसं विषय नेमकी, पाऊस नाही, गारा कुठं राहिलेत. हलके गारा आहेत बघा. हा बघितलं. हलके जबरदस्त आहे बघा ना, तुम्ही प्रॉपर नोटीस करा. पोपट झाला इतक्या लवकर का? जिम बंद होत. मग तुला सांगितलं नाही का? कारण की इतकी ट्रॅफिक होती ना. मी आता म्हणजे आपण मारुती मंदिरात जातो ना, अख्खा रस्ता ब्लॉक आहे, सगळं ब्लॉक आहे का? मग तो फॉर्म करत कशाला गेला होता? फोन तर करायचा कमीत कमी आधी जिमवाल्याला. मला वाटलं दुसऱ्या जिम चालू. मी इतक्या लवकर कसं काय आलं काय? मोक्कर ट्रॅफिक आहे, मोक्कर. नाही ते सांगू तुला. मग मी सरळ वापर काय बघण्यासारखं आहे का चालू सध्या बाहेर? काय बघायचं तुला असं? बगाड बघायचं होतं. बगाड मीन्स बगाडाची यात्रा असते. जाऊ दे, हरकत नाही. भाऊ आलोय दर्शन घ्यायला, त्यासोबत मी आलोय. त्या बघा सगळे भगवे झेंडे लावलेत आपले शापके साथ. आणि इकडे बघा ही लाईन आहे आपली मारुतीच्या दर्शनासाठी. आपण पण दर्शन घेऊयात आता लाईनीमध्ये उभा राहून. लेट्स गो दे. मंदिर किती क्वालिटी सजवले बघा, शापके साथ. दुपारी पाऊस झाले इथे, चिखल बिक्कल, पण मंदिर मात्र मस्त क्वालिटी सजवले सॉरी. आणि इकडं ते प्रसाद वाटर, काही विषय नाही. दर्शन वगैरे प्रॉपर झालं. मन एकदम शांत आणि प्रसन्न झालं, एकदम व्यवस्थित हलकं झालं मन, बॉडी वगैरे सगळं टॉप टू बॉटम. आता भाऊ
हे खातोय काय म्हणतात त्याला प्रसाद, आणि मी पण प्रसाद खातोय. तर ठीक आहे, काय विषय नाही. याच्यानंतर आपल्याला जेवणाला पण जायचं आहे, तर जाऊया. ह्याच्यावरती फॉल सिलिंग आहे. फॉल सिलिंग म्हणजे याच्यावरती नाही काय म्हणतात त्याला, बाल्कनी बघा पाणी टिपकत आहे. म्हणजे कॉन्क्रीट एवढं क्वालिटी झालं नाही वाटतं, प्लास्टर त्याच्यामुळे होत असेल ते मला अंगावर पडतं आहे ते. आता समजलं मला, नाही तर त्यांनी पन्हाळा काढला नसेल पडून, त्याच्यामुळे असा विषय होतो. हो ना, चांगले टिपके पुढरले कारण असं जबरदस्त पाऊस आला दुपारी. तुम्ही बघितलंच असेल, क्लिप बघून आलेच असताना तुम्ही. बापरे बापले खतरनाक पाऊस आले. जेवायला गेलो, मयूर शेटला सोडलं. मयूर शेटला थाळी खायची ती अनलिमिटेड, तिकडे सोडलं. मला काही इच्छा नव्हती कारण की मी खाल्लो होतो गोड. मंदिरात आपल्याला प्रसाद दिला होता, तो खाल्ला मी. माझं तोंड पडलं गोड, चांगलं वाटलं. त्याच्यानंतर मी गेलो जेवायला, जेवण वगैरे केलं. त्याला येत होतं घ्यायला, घेऊन पण आलो. ते मला म्हणलं घ्यायला नको येऊ कारण की मला पै चालायचं, त्याची जिमला सुट्टी होती म्हणून त्याला पै चालायचं. म्हणजे काही हरकत नाही, चालेल. पहिलं नाव घेता आलं 100 आयुष्यवाला मयूर. 100 आयुष्यवाला मयूर. मयूर पै किती लांबून आला तू? किती लांबून आला पै? मग कायला फोन करायचा? फोन का नाही केला तू? निवांत आलो. उलट माझे आले, उलट तिथून पायी आलो मस्त. अवघड आहे. एक नंबरचं भंगार पोरग आहे. समोर बसलो होतो मी. ही जी FZ गाडी, ठीक आहे. हे यमावाल्यांनी एक काम करा, गाडीची लुक्स क्वालिटी फक्त एक गोष्ट करायची, पॉवरच नाही गाडीमध्ये. पॉवर पाहिजे. 12.4 PS पॉवर आहे, जो की इतका किलर लुक असून ती गाडी विषय होतो. पॉवरमध्ये पॉवर असं क्वालिटी पाहिजे. कमीत कमी माझ्यामध्ये 15 PS तरी पाहिजे पॉवर. आता हे जर सेम प्राईसची गाडी घ्यायला गेली तुम्ही, RTR अपाचे 160 बरोबर, तिला आहे 16 PS पॉवर. हे बघा हीच इथं अपाची 160, तिला आहे 16 PS पॉवर. ही पॉवरमध्ये मार खाती नो डाऊट. याच्यापेक्षा हिचं लुक भारी, पण पॉवर डज मॅटर when it comes to speed, or you can say acceleration or pickup. 4-5 हजार रुपये जास्त घ्या, पण पॉवर द्या काय 1, 2, 5, 3.5-4 PS पॉवर जास्त झालं पाहिजे, मग मजा येईन गाडी चालवायला. आणि हे पण हिरोवाल्यांनो, ही गाडी दिसायला भारी, एक नंबर दिसायला गाडी. हिला 11.5 PS पॉवर आहे, 125cc इंजिन आहे. हेच जर गाडी ना, मला असं वाटतं कंटिन्यू केली मार्केटमध्ये सेम लुक, बट यू कॅन से म्हणजे CC जर इन्क्रीज केली आणि पॉवर जर इन्क्रीज केली तरी नो डाऊट ही गाडी पण चालून जाईल. जे की एक्स्ट्रीम 160 गाडी यांची, तर एक्स्ट्रीम 160ला एवढं खास लुक नाही, पण हे जर लुक दिलं ना 160 एक्स्ट्रीमला, 100% गाडी चालेल असं मला वाटतं. मजा येईन. पण दिसायला बघा ना किती भारी दिसायला, क्वालिटीच आहे, काही विषय नाही. पण पॉवर पाहिजे. शीट पॉवर आणि CC थोडेफार ठीक आहे, काय हरकत नाही. आजसाठी ठेवू आपल्या इथपर्यंतच. लय बच्चन आणले मी, बच्चन नाही पण एक असं वाटतं की बाबा गाड्या क्वालिटीत तर यांनी वाढवली पाहिजे पॉवर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे R15 आहे ना, R15ची CC वाढवली पाहिजे आणि थोडी पॉवर वाढवली पाहिजे, लय माझी होऊन जाईल. ठीक आहे, काय हरकत नाही. आजसाठी ठेवू आपण इथपर्यंतच. लय बच्चन मारले मी. भेटूया पुन्हा उद्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.